या माझ्या सुना एक डोक्यावर बसले आणि एक पाय खेचते. पूर्वी कसं नात्यांना स्पर्श व्हायचा, हल्ली नात्यांना स्पर्श होत नाही, हल्ली फक्त मोबाईलला स्पर्श होतो. नाटक अतिशय सुंदर आहे. मागे कसं कपल बसलं होतं ते खूप चालतं. म्हणजे मध्ये मध्ये आपल्या आई अशाच आहेत ना हो, आपल्या आई अशाच बोलतात ना हो, आणि मध्येच मग तो नवरा तू पण अशीच बोलते बघ बघ. मी रायपूर छत्तीसगडवरून आली आहे. हे नाटक पाहायला स्पेशली इथे आली आहे मुंबईला. एकांत असावा पण एकटं नाही पडू माणसानं. रिहर्सलमध्ये तर कधी त्यांनी मला कानपडात मारली नाही, पण ऑन स्टेज एकदा अशी बसली माझ्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com माझ्यासोबत कोण आहे? दमयंती दामले, विशाखाताई, पुन्हा एकदा खूप स्वागत रंगभूमी.com थँक्यू. एक एनर्जेटिक कॅरेक्टर घेऊन आलात तुम्ही. आमच्यासाठी नाटक बघितलेलं आहे मी दुसऱ्यांदा मुद्दा मी बघून आले, मला तसे प्रश्न विचारता येतील म्हणून. खूप सुंदर विषय घेऊन आले आहेत. थँक्यू. खूप या आजच्या काळात गरज आहे या नाटकाची. प्लीज सांगा थोडं नाटकाबद्दल प्रेक्षकांना. दमयंती दामले हे नाटक म्हणजे आपण हसता हसता थोडंसं समाजाला सत्य परिस्थिती दाखवणारं नाटक आहे. त्याची पेरणीच अशी केली आहे संतोष पवारनी, म्हणजे आपण रायटर डिरेक्टर. खरं तर संतोष पवार म्हटलं पाहिजे, कारण तो सर्वेसर्व आहे. त्याला नाटकाची नस बरोबर कळते, प्रेक्षकांची नस बरोबर कळते. नाही 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 आई, यांनाच घेऊ दे नवीन घर. आम्ही जाऊ ना आई बरोबर. नाही नाही, असं कसं? तुम्ही घ्या ना नवीन घर. तुम्ही घ्या ना. नाही, तुम्ही घ्या. बघितलं, सरड्यापेक्षा जलद रंग बदलतायत नाही. सून आणि सासूमधला जो आयुष्यभराचा जो एक संघर्ष आहे तो आहे. काही झालं तरी प्रत्येक सासूला सून वाईटच वाटते, मुलगी कधीच होत नाही. प्रत्येक सूनेला आपली सासू आई कधीच वाटत नाही, सासूच वाटते. असं हा जो खेळ आहे या नात्याचा, तोच खेळ या नाटकात बांधलेला आहे. ए गे फुलं, थँक्यू. ए देवा पुढे ठेव, देवासाठी आणली आहे. थँक्यू म्हणते. आणि मग त्याच्यानंतर माझ्या वागण्यामुळे ते एक वेगळा निर्णय घेतात मला घराबाहेर काढण्याचा. पण तो कशा पद्धतीने, तो कसा हिलेरियस होईल याचं काम संतोषने अगदी खूप छान, संतोषदादाने अगदी खूप छान पद्धतीने रेखाटलं आहे. त्यामुळे नाटकाची थीम म्हटलंच ना तर अनेक 3-4 गोष्टी बांधल्या आहेत एका गोष्टीमध्ये. असं म्हणता येईल की आरसा दाखवतं की अरे हां हे असं होतं आहे सध्या. कारण हल्ली पूर्वी कसं नात्यांना स्पर्श व्हायचा, हल्ली नात्यांना स्पर्श होत नाही, हल्ली फक्त मोबाईलला स्पर्श होतो. फक्त ती बोटं मोबाईलसाठी वापरली जातात. हातात हात गुंफणे, आईला मायेनं जवळ घेणे, मिठी मारणे हे राहिलंच नाही आहे. फक्त हार्ट आपण इमोजीस पाठवतो, हार्ट टू हार्ट कनेक्शन्स होत नाही. तर ते थोडंसं मुलांनी ओळखावं या पद्धतीचं हे नाटक आहे असं मला वाटतं. आई, हा चिठ्ठ्यांचा पर्याय मला काही मान्य नाही पाहिजे. हा, मलाही मान्य नाही. हो मग काय, चिठ्ठीत नेमकं यांचंच नाव आलं म्हणजे 50,000चा तर हप्ताच बसेल. आगीतून उठून फोफाट्यात कोण जाईल बाई? हो ना, आसमान से गिरे खजूर में अटके, असं व्हायचं ना जाऊ. आपण काय करू? ए सालकार मैत्रिणी, अगं तुम्ही भांडताय ना, मग गप्पा कसल्या मारताय? तुम्ही भांडले नाही तर आम्हाला काय मज्जा? हो, आता कसं जावा जावा उभा दावा. तुमचा इंटरव्ह्यू मागे एक ऐकला होता मी. मॅम, तुम्ही सासूची, तुमच्या आईंची खूप मदत झाली तुमच्या करिअर घडवताना. तर हे सगळं आजच्याही सुना करू शकतात चांगल्या पद्धतीने. संयुक्त कुटुंबात राहूनच, प्रत्येक वेळेला विभक्त कुटुंब व्हायचीच गरज नाही. अर्थात विभक्त कुटुंब ही चांगलं आहे जर तुम्ही चांगलं मेंटेन केलं रिलेशन तर. पण संयुक्त कुटुंबात राहूनही तुम्ही या गोष्टी मॅनेज करू शकता. तुमचा अनुभव? घरं किती झाली तरी मन दुभंगता कामा नये, तर ते नातं टिकायला पाहिजे. तर मला असं वाटतं की माझ्या सासू सासऱ्यांमुळे, माझ्या नवऱ्यामुळे, माझ्या दीर जावांमुळे, माझ्या आईमुळे, भावामुळे, वहिनीमुळे मी आज सक्षमपणे उभी आहे. कारण मला नाती म्हणजे मी खूप कमी कष्ट केलेत, त्यांनीच बिचाऱ्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट केलेत खरं तर. तर त्यांनी खूप मला बांधून ठेवलं, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत पोचले आहे. तर मला असं सांगावं वाटतं याच फील्डमध्ये काय किंवा कुठल्याही फील्डमध्ये स्त्री जेव्हा स्ट्रगल करत असते तेव्हा तिला घरचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. मुलं बाळांना पाळणं घरात टाकण्यापेक्षा आजीच्या मायेच्या कुशीत दिलं तर ते बाळ जास्त छान संस्कारतं असं मला वाटतं. तर लांब राहण्यापेक्षा आपल्या कुटुंबाला जास्तीत जास्त जवळ ठेवा, जास्त उत्कर्ष होतो असं मला वाटतं, मानसिकरित्या पण आणि आर्थिकदृष्ट्या पण. तर मला असं वाटतं की तेच ह्या नाटकामध्ये आहे, तेच लेखकांना
दिग्दर्शकाला सांगायचं आणि उद्या एकांत असावा, पण एकटं नाही पडू माणसानं. एकांत असावा की काही हरकत नाही, पण आणि आता जे लोनलीनेस, डिप्रेशन, स्ट्रेस, त्यामुळे जे सगळं चालून येतंय पुढचं, हे पण तुम्हाला फेस नाही करावं लागतं. कोणीतरी बोलायला कोणीतरी हवं, संवाद हवा. वाद होतातच, ठीक आहे, पण संवाद महत्त्वाचा आहे. तर मी असं नव्या पिढीला सांगू इच्छिते की बांधून ठेवा आपल्या नात्यांना, आपल्या भावा बहिणींना, आपल्या घरच्यांना, सगळ्यांना. आता ह्या एवढ्या प्रेमात सांगतायत, तेवढ्या प्रेमात नाटकात नाहीच सांगत आहे. मी खूप लकी आहे, मला एवढं प्रेमाने सांगितलं. दामलेबाईंचा जर ठसका तुम्हाला अनुभवायचा असेल ना, हा मस्त एकदम खणखणीत ठसका, तर तुम्ही नक्की नक्की भेट द्या या झणझणीत दमयंती दामलेंना या नाटकाला. दामलेबाई म्हणजे जितकी खमकी आहे तितकीच गोड पण आहे, पण म्हणजे अगदी तिखट नाही, पण ती नाचते, ती गाते, ती मज्जा करते, ती पोरांची टेर पण खेचते, ती सुनांना कानपिचक्या पण देते, ती सरळ पण करते. असे वेगवेगळे धागेदोर आहेत दमयंती दामलेला. त्यामुळे कॅरेक्टर करताना मला फार मज्जा येते. एकतर सतत नाटकात खूप अवघड असतं एवढ्या वेळ धरून ठेवणं, पण माझ्या कलाकारांची पण मला खूप छान साथ मिळाली, त्याच्यामुळे ते शक्य होतं आहे. खरंच एवढा वेळ, आणि त्यात एक नृत्यही आहे, आणि त्यानंतरचे डायलॉगही तितक्याच एनर्जीने घेतात. मॅम, तुम्हाला खूप शुभेच्छा आहे नाटकासाठी, आणि नक्की भेट द्या दमयंती दामलेंना. या मॅडम दिवसभर व्हिडिओज बनवत असतात, जे कोणी कुत्रही लाईक करत नाही. पण हिचं काय ऑनलाईन शॉपिंग करत असते, कुत्रही मागवणं ना, अशा गोष्टी मागवत असते रोज. नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com द दमयंती दामलेंच्या 2 सुना माझ्यासोबत आहेत, सुकन्या काळे आणि पल्लवी वाघ केळकर. तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे रंगभूमी.com थँक्यू. काय म्हणतात सासूबाई? सासूबाई उत्तम आहेत. मस्त मज्जा. ऍक्च्युली सुकन्याला विचार, कारण सुकन्याचं खऱ्या आयुष्यात पण लग्न झालेलं आहे. सो हाऊ शी इज फिलिंग. तुला खूप चांगलं ट्रेनिंग मिळतंय, मी एवढंच म्हणेन. नाही, टू से स्टेजवरती तर आम्ही मजा करतोच आहे, कारण पल्लवी तर शी इज फॅन्टॅस्टिक. तर तिची आणि माझी आता 2 सून आहे, आणि मी एकत्र असणार, कटकारस्थान, त्यामुळे एकत्र होणार, त्यामुळे आम्ही स्टेजवर खूप मजा करतो. सो विशाखाताई या सासू, तिचं जे कॅरेक्टर आहे थोडी खाष्ट आहे, मध्येच इमोशनलसुद्धा आहे आणि स्ट्रिक्ट आहे, अशा सगळ्या ते ब्लेंडिनमध्ये आम्ही आपले मध्ये मध्ये पिल्लू घुसवत असतो आमचे कटकारस्थानचे. पण अदरवाईज इट इज फन. पल्लवी, मजा आहे. एक तर संतोष दादा डिरेक्टर आहे, सो बेसिकली पर्सनली माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं, बिकॉज सुकूने आधी काम केलं होतं संतोष दादाबरोबर, आणि विशाखाताई तर टायमिंगचा बाप आहे, त्यामुळे संतोष दादा आणि विशाखाताई हे कॉम्बिनेशनमध्ये स्वतःला टाकणं तर माझ्यासाठी पर्सनली विचारलंच तर ते चॅलेंजिंग होतं. कारण कॉमेडीचा हा जो सेन्स आहे, तो जो बाज आहे, किंवा ते टायमिंग घेणं आहे, तर ती सगळे शिकण्याची एक तर प्रोसेस होती. आणि त्यावेळेला जेवढं टेन्शन होतं ना, आता प्रयोगागणिक जसं ते रंग चढतो ना एखाद्या गोष्टीला, किंवा लोणचं मुरायला लागतं, तर ते आता मुरणं जास्त एन्जॉय करतो आहे नाटकाच्या या सगळ्या प्रयोगांच्या दरम्यान. आणि आमची सगळी टीम, म्हणजे सुकू आणि माझं तर मला वाटतं पहिल्याच दिवशी फर्स्ट डेपासून आम्ही अगदीच ब्लेंड इन झालो होतो, आणि बॉन्ड झालेला आमचा. आणि म्हणजे असंही नव्हतं की बिकॉज आम्ही एकत्रच 2 कॅरेक्टर्स सतत असणार आहेत त्याच्यामुळे बॉन्ड झाला, असं काहीच नाही. सो वी हॅव अ फॅन्टॅस्टिक ऑफ स्क्रीन केमिस्ट्री, आणि आम्ही खूप धमाल करतो स्टेजवर. वी हॅव आवर ओन वर्ल्ड. आपण नाही भांडत छे, आम्ही कुठे भांडतो, आपण नाही काही भांडत. हो छे, आपण कुठे भांडतो, आम्ही अजिबात भांडत नसतो, हो की नाही जाऊ काही कधीच. सुकू, तू मला डोळा मारतेस ग. नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com द दमयंती दामले नाटकाला आलेलो आहोत, आणि लेखक दिग्दर्शक संतोष पवार आपल्यासोबत आहेत. संतोष सर, पुन्हा एकदा रंगभूमी.com खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. खूप धमाल नाटक आहे. मला हे जाणून, सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचं आहे, विशाखा सुभेदार ताईंना बघून हे नाटक लिहिलं होतं की लिहिल्यावर सुचलं विशाखा सुभेदार करणार? नाही, जसं मी लिहित होतो ना तेव्हा तसं माझ्या डोळ्यासमोर काही नावं येत होती. त्यात विशाखाचं नाव 100% होतं. आणि आम्ही तिला विचारलं तिला, मी वाचन केलं तिच्यासमोर, आणि तिने सांगितलं की यस मी करते म्हणून नाटक. म्हणजे तिथे माझं अर्धी लढाई आमची सोपी झाली होती. कारण हे कसं होतं ना, पूर्ण अष्टपैलू अभिनेत्री आम्हाला पाहिजे होती, जी छान नाचू शकते, तिला चांगला सुरांचा सेन्स आहे, रिदमचा सेन्स आहे,
जी बागडू शकते तितकीच ती फटकन इमोशनल होऊ शकते, ती करारी पण वाटू शकते. अशी दमयंती दामले हे जे नाव आहे तशी त्याला ती म्हणजे शरीरयष्टीने पण आणि तिच्या आवाजाने पण आणि तिच्या अभिनयाने पण ती एक रॉब तिचा जो आवश्यक आहे त्या भूमिकेला तो आणू शकते याची खात्री होती. सो विशाखाचं नावही नक्कीच डोळ्यासमोर होतं. माझा प्रश्न हीच कॉम्प्लिमेंट होती खरं, कारण त्या इतक्या झक्क त्या बसलेल्या आहेत त्या रोलमध्ये फिट बसल्या आहेत की खरंच असं वाटतंय कोणीतरी त्यांना डोळ्यासमोर ठेवून हा भूमिका लिहिली असावी. इतकं ते सुंदर घडून आलं आहे स्टेजवर. आणि खूप संवेदनशील एक विषय तुम्ही मांडला या नाटकाच्या याने. हलक्या फुलक्या पद्धतीने ते तुमचं आता ते कसब आहे ते तुम्ही करून दाखवलं आहे. नेहमीप्रमाणे ती किमया तुम्ही करून दाखवली आहे, पण एक संवेदनशील विषय तुम्ही घेऊन आलेला आहात. संयुक्त कुटुंब पद्धती काय किंवा विभक्त कुटुंब पद्धती, कुटुंब पद्धतीवरच प्रश्न सध्या उभे राहिलेले आहेत. तर त्याबद्दल थोडं सांगा, हा विषय कुठून सुचला? नाही, अगदी खरं सांगायचं तर ही मूळ कथा इम्तियाज पटेल यांची आहे आणि ती जेंट्स ओरिएंटेड होती. तर नितीननी जेव्हा माझ्याकडे हे दिलं तेव्हा मी म्हटलं हे ना आपण लेडीज ओरिएंटेड करूया की जेणेकरून प्रत्येक बाईला ते आपलं नाटक वाटलं पाहिजे. कारण विभक्त कुटुंबपद्धती असतो किंवा जॉईंट फॅमिली असो त्यात बाईच भरडली जाते मुळात. तिलाच खूप गोष्टी फेस कराव्या लागतात. तर तिला हे नाटक त्या बाईला आपलं नाटक, माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या बायकोला हे नाटक आपलं वाटलं पाहिजे असं करूया. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामध्ये मग केल्या. त्याच्यानंतर म्हणजे कसं असतं की धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी अवस्था. तुम्ही कोणाला कोण माणूस नको आहे असं नाही आहे. ती नाती हवी आहेत, पण ती एकत्र कशी जपायची, एकत्र कशी ठेवायची, तो सगळा तो प्रॉब्लेम आहे. ते कळत आहे त्यांना आपण काय केलं पाहिजे तर आपण एकत्र राहू शकतो. आणि मला हे असे विषय हाताळायला खूप आवडतात. ते हसत सांगणं खूप गमतीशीर होतं की खूप काय म्हणतात ते कठीण असतं, पण घेणाऱ्याला ते खूप सोपं वाटतं. मला ना माझं नाटक ऑडियन्स म्हणून बसायला आवडतं. ते नाटक बघत होतं, मागे कसं कपल बसलं होतं, ते खूप चालतं. म्हणजे मध्ये आपल्या आई अशाच आहेत ना हो, आपल्या आई अशाच बोलतात ना हो, आणि मध्येच मग तो नवरा तू पण अशीच बोलते बघ असं ते सगळं सुरू होत होतं. त्यामुळे म्हटलं यस, मला जे पाहिजे होतं तशा रिॲक्शन्स ऑडियन्समध्ये मिळत आहेत. तू का मोठ्या जावेच्या तोंडाला तोंड देतेस? जाऊ दे तो, जाऊ दे, नका विषय वाढ, बोलणारच ती तिचे संस्कार दाखवतीये. जाऊ देत रे, पण यांनी संस्काराच्या गोष्टी करणं म्हणजे राखी सामान्य विनयभंगाची तक्रार करण्यासारखं आहे. कसा अनुभव आहे, काय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत? प्रेक्षकांना खूप आवडते नाटक, कारण एकतर संतोष पवार यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं, म्हणजे त्यांच्या बाजाचं नाटक, त्यांच्या स्टाईलचं नाटक, त्यांच्या विनोदाची पेरणी, त्यांचं टायमिंग, ह्या सगळ्यांवर त्यांनी वर्क करून हे जे नाटक आणलं आहे, त्यामुळे ते संतोष पवार बाजातलं नाटक आणि धमाल येते, करतानाही मजा वाटते आणि लोकही खूप एन्जॉय करतात. त्यातले पंचेस, त्यातल्या जागा, प्रसंगी कुठे तुम्हाला इमोशनल करतं आणि कुठे चटका लावून जातं, कुठे कधीतरी तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतं, अंतर्मुख करायला लावतं, असं हे नाटक. आणि त्यातल्या लोक खूप एन्जॉय करतात, म्हणजे हसतात, टाळ्या, इवन प्रयोग संपल्यानंतर आम्हाला भेटून ते जे प्रतिक्रिया देतात त्यावरनं मजा वाटते. आणि जेव्हा लोक एन्जॉय करतात तेव्हा आम्हाला करतानाही फार मजा वाटते आणि तो प्रयोग खुलतो. तर ते ह्या नाटकाच्या बाबतीत होते. मागच्या एका प्रयोगाला एक गृहिणी आल्या होत्या, तर त्या म्हणाल्या की आम्हाला तुम्ही खरंच विचार करायला भाग पाडलं आणि आजच्या जमान्यात तुम्ही हा संदेश देऊ पाहताय. आम्ही हसलो, आम्ही खूप एन्जॉय केलं आणि घरी परत गेल्यानंतरसुद्धा आम्ही जेव्हा असं नाटक आहे की याबद्दल आम्हाला चर्चा करावीशी वाटली, जे तुम्हाला आत्ता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहिल्यानंतर हे फार जाणवतं की एकत्र कुटुंब पद्धतीची त्याचं काय महत्त्व आहे. आणि मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे की कुठेतरी लोकांना ही जाणीव करून देतं हे नाटक आणि विचार करायला भाग पाडतं आहे. मला वाटतं हे यश आहे या नाटकाचं, किंवा एक यशाचा टप्पा आहे तो या नाटकातला, असं मला वाटतं. पण आई कुठे घ्यायचं घर? तुम्ही जा नालासोपारा, तुम्ही जा कर्जत, मी पसारा, मी कसारा. आई कसं आहे, याआधी जी नाटकं केलेली आहेत ते म्हणजे अशोक सराफ, निर्मिती सावंत, जसं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे युनिव्हर्सिटी ह्या लेवलची. विशाखा सुभेदारबरोबर हे माझं दुसरं नाटक आहे. त्याच्या आधी मी एक नाटक केलेलं होतं हे आधी, त्यामुळे विशाखाचा अनुभव मला होता चांगलाच. आणि ज्यावेळेला कळलं आम्हाला एकमेकांना की आम्ही दोघे आहोत,
तेव्हा मी वर एक्सायटेड की चला कोणतरी एक लाईक असं ओळखीचं वगैरे. अँड अनुभव नाटकाचा बघायला गेलं तर मग संतोष पवार, संतोष पवार, दमयंती दामलेसारखं संतोष पवार, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट दिग्दर्शक, स्ट्रिक्ट आहे तो माणूस, स्ट्रिक्ट आहे इन डिरेक्शन फील्ड, पण त्याला ते पाहिजे असतं ते चोख करून घेतो. संतोष दादा हा असा डिरेक्टर आहे की त्याला नाही आहे ओके तुम्हाला सूट देतात ते नाही असं नाही आहे, पण ती सूटसुद्धा कशी की त्या कामाशी निगडीत असली पाहिजे तर ती तुम्हाला सूट मिळते, अन्यथा मी दाखवलेलंच करा असा प्रकार आहे. हे जे काही कलाकार आहेत हे गुणी कलाकार आहेत. म्हणजे आमच्या एक असा पहिल्या दिवशी असं छान रॅपो असा जमला आहे, असं वाटलंच नाही की आम्ही एकमेकांना ओळखत नाही. इट वॉज सो फन इन रिहर्सिंग ऑल्सो आणि ॲज वेल एज आम्ही जेव्हा प्रयोग करतो म्हणजे आम्ही वाट बघत असतो की आम्ही परत एकमेकांना कधी भेटतो आहे. विशाखा सुभेदार तर गुणी कलाकार आहेच, शिवाय ती एक माणूस म्हणूनचा खूप गुणी आहे. कोणाला काही झालं वगैरे तर ऑलवेज ती विचारपूस वगैरे करत असते. मला माझे 1 करोड रुपये द्या. 1 करोड कसे सरसावले बघा माझे करोड. चालली मंत्रा कैकेचे कान फुंकायला. सांग ना ते कानाचा द्रोण खाली पडेल तिच्या. सांग 1 करोड माझे विम्याचे पैसे आहेत. 1 करोड. हो सर, तिला लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, त्याचे पैसे यांना 25 वर्षानंतर मिळतात. तर क्षितिज, तू 3 भूमिका साकारतोयस वेगळ्या वेगळ्या दमयंती दामलेमध्ये, आणि त्या 3ही खूप धमाल आणतायत. एक स्टोरीला वेगळं वळण मिळवून देणारी जी महत्त्वाची भूमिका असते तशी तुझी पटकन येते मध्येच, आणि एक स्टोरीला वळण मिळतं आणि आणखी गंमत येते. तुझा अनुभव कसा आहे? विशाखा सुभेदार आहेत, पल्लवी आहे, कसा अनुभव आहे तुझा? स्टार्टिंगला तर मला खूप प्रेशर होतं की माझं हे सेकंड कमर्शियल प्ले आहे. याच्या अगोदर आम्ही यदा कदाचित रिटर्न्समध्ये काम केलं आहे. तर संतोष सरांसोबत सेकंड काम आहे हे माझं. आणि विशाखा मॅम, आम्हाला एवढं प्रेशर होतं स्टार्टिंगला की बापरे कसं करायचं. आणि त्यांच्यासोबत म्हणजे काम करता करता असं वाटलं की हां बाई एकदम नॉर्मलच आहे. आणि त्यांनी असं खूप होमली एन्व्हायरमेंट ठेवलं आणि सगळं छान छान होतं आहे. आणि आता मस्त आमची भट्टी जमली आहे सगळ्यांची आणि रंगतं आहे आता नाटक. नक्कीच रंगतंय. मी प्रबोधनला प्रयोग बघितला आणि आता हा यशवंतला सुरू आहे प्रयोग, त्यामुळे मला फरक दिसतोय. उंचावत जातोय प्रयोग, दर्जा वाढत जातोय. आणि तुझा एक खूप मस्त सीन आहे विशाखा दामले, जिथे तुला मारतात. तू LIC एजंट म्हणून त्याच्यावर खूप मार खाल्लायस. तुझं खूपच मजा येते बघायला की अरे हा परत उठला, घाबरला, जे प्रत्येकाचं आपलं होईल विशाखा मॅम समोर. कसं गिव्ह अँड टेक होतं? रिहर्सलमध्ये काय धमाल आली? रिहर्सलमध्ये म्हणजे मला अक्षरशः म्हणजे रिहर्सलमध्ये तर कधी त्यांनी मला कानपडात मारली नाही, पण ऑन स्टेज एकदा अशी बसली माझ्या आणि मी खरंच शॉक होतो. अरे मॅमने मला खरंच मारलं. पण नाही, असं फ्लोमध्ये होतं आणि आम्ही ते कसं सांभाळत बॅलन्स करत करत आम्ही जातो. आणि एव्हरी टाईम नवीन काहीतरी असतं. आज असं झालं की मी ती बॅग जाताना खेचताना ती टेबलाचं ते सामान असं पडणार होतं आणि मी एकदम ब्लँकच झालो की आता काय करायचं, आणि मी बॅग तिथेच ठेवली. तर आहे असं मजा आहे आणि अनप्रिडिक्टेबलनेस खूप आहे नाटकामध्ये आणि खूप छान होतं आहे. तू आता जे काय बोललास आम्हाला अजिबात जाणवलं नाही बघताना. बॅग पडणार होती वगैरे, खूप चांगलं सांभाळून घेतलंयस. आणि मला वाटतं संतोष पवार दादांची तीच खासियत आहे की ते इम्प्रॉम्प्ट जेवढं तुमचं होईल तेवढं ते आणखीन प्रेक्षकांना रंगत वाढते. ती मला वाटतं त्यांना ते हवं असतं. आणि विशाखा मॅम पण तुला देणार आहेत 2-2 प्रयोगानंतर ठेवून एक, मला असं बी रेडी. आमचं बेसिकली जे कॅरेक्टर आहे ते असंच आहे की आम्हाला बॉल त्यांना मस्त बनवून द्यायचं आहे आणि त्यांना अशी बॅटिंग करायची. पण छान होतं आहे. म्हणजे सगळ्यांना, माझं जरी छोटे भूमिका असतील तरी त्याला वाव आहे. मला म्हणजे जरी छोटा काम असेल तरी त्याला खूप दिलं आहे त्यांनी. हे कितवं नाटक आहे तुझं व्यावसायिक? आणि कारण म्हणजे विशाखा सुभेदार मॅम बरोबर काम करायचं म्हणजे तुला खूप अलर्ट राहावं लागतं आणि ते दिसतंय तुझ्यामध्ये, ते सराईतपणा दिसतोय तुझ्या अभिनयामध्ये. म्हणून मी विचारते कसं, काय तुझा अनुभव आहे आतापर्यंत? खूप मस्त. माझं हे व्यावसायिक असं एवढ्या मोठ्या प्रोडक्शनचं पहिलंच नाटक आहे. म्हणजे ह्याच्या आधी मी केले आहेत पण एवढ्या मोठ्या लेवलला नव्हतं. खूप छान वाटतं आहे. विशाखाताईकडून खूप शिकायला मिळतात गोष्टी करताना, आणि ती ज्या प्रकारे हँडल करते स्टेजवरती गोष्टी, म्हणजे एखादं कुठे काही विसरलं, काही झालं तरी, आणि तिचा आज ॲक्च्युली हात खूप दुखतो आहे तरी ती म्हणजे ते सगळं सहन करून करते आहे.
छान वाटतं, खूप मस्त. आणि ह्या सगळ्यांबरोबरच काम करताना खूप शिकायला मिळतं. आणि माझ्या 2 भूमिका आहेत त्या दोन्ही खूप कॉन्ट्रास्ट आहेत. म्हणजे एक रिपोर्टर, त्याच्यात मी अगदी स्कर्ट आणि असं, आणि ह्याच्यात डायरेक्ट साडी असंच होतं. पण छान आहे, मजा येते. काय शिकायला मिळालं विशाखाताईंकडून, संतोष पवार सरांकडून काय शिकायला मिळालं? सरांची प्रोसेस म्हणजे मी सरांचं ह्याच्या आधी यदाकदाचित केलेलं, आणि त्याच्यातसुद्धा त्यांची खासियत ही आहे की त्यांच्या नाटकात प्रत्येक रोल म्हणजे छोट्यातल्या छोट्या कलाकाराला सुद्धा किंवा छोट्यातल्या छोट्या रोलला सुद्धा तेवढंच इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे काय 2 मिनिटासाठी तर येऊन गेला, पण त्याचा इम्पॅक्ट नाटकाच्या थ्रूआउट नाटक खूप असतो. ती त्यांची खासियत आहे आणि खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून आणि विशाखाताईकडून पण. एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करणं हेच आधी खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. जवळपास म्हणजे तू पकडापकडीच खेळली आहेस विशाखाताईंबरोबर स्टेजवर ऑलमोस्ट. नाटक अतिशय सुंदर आहे. विनोदाचा एक अत्यंत वेगळा प्रकार. मराठी रंगभूमीला संतोष पवारनी ओळख करून दिलेली आहे. अनेक नाटकांमधनं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या विनोदाच्या छटा रंगमंचावर सादर करायला कलाकारांना उद्युक्त केलेलं आहे. नाटकाचं लेखन, सादरीकरण, मांडणी आणि लोकांचा प्रतिसाद हा अतिशय सुरेख आहे. विशेष म्हणजे आमची विशाखा सुभेदार ही सुंदर काम करते. तिच्याबरोबरची बाकीची सगळी मंडळी ही छानच काम करतात आणि आमचा संतोष पवार हा तो उत्तमच आहे. मला असं वाटतं प्रेक्षकांनी ह्या नाटकांना भरभरून आशीर्वादच नव्हे, भरभरून आर्थिक प्रतिसाद दिला पाहिजे. कारण सुदैवानं आता मराठी रंगभूमीवर खूप चांगली चांगली नाटकं येत आहेत, लोक पाहत आहेत, प्रेक्षक थिएटरकडे वळत आहेत. पुन्हा एकदा नवीन पिढीला खऱ्या नाटकाची चव कळते. अशा वेळेला आपण सर्व लोकांनी नाटकाला उत्तम प्रतिसाद आणि आशीर्वाद दिला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान वाटलं, वेगळाच विषय आहे आणि विशाखा सुभेदार यांचं काम खूप आवडलं. भारावून टाकणारं नाटक आहे. आता मला बोलताना सुद्धा खूप भारावून गेलं, कारण आता आम्ही जे सिनियर सिटीजन आहोत त्यांच्यासाठी हे आय ओपनर आहे आणि त्यांच्या नातवंडांसाठी मुलांसाठी सुद्धा हे सर्वांनी बघावंच असं आहे. संतोष पवार लिखित हे नाटक अतिशय खरंच खूप छान आहे. एक सामाजिक बांधिलकी जपणारे आणि अगदी कौटुंबिक विषय असो पण अगदी हसत खेळत लोकांच्यापर्यंत चांगला संदेश देणारी, घरं जोडणारं आणि समाजात आत्ताची जी पिढी आहे त्यांच्याशी नाळ बांधली जाऊन कसं छान प्रकारे आपलं कुटुंब चालू शकतं, खूप छान विचार मांडतात. खूप खूप बरं वाटलं नाटक बघून. हसत खेळत संदेश समाजाला मिळतो आणि आत्ताच्या घडीला असं हसत खेळत नाटकातून संदेश मिळणं खूप आवश्यकता आहे. त्याबद्दल सर्व कलाकारांचे, पडद्याआड सर्व व्यक्तींचे मी धन्यवाद मानते. खूप छान नाटक. गमतीमध्ये खूप सिरियस गोष्टींच्या सूचना केलेल्या आहेत नाटकात आणि वेगळ्या धर्तीचं नाटक आहे, नेहमीच्या सारखं नाही आहे आणि त्याच्यामुळे खूपच भावलं, छानच वाटलं. आणि त्यांची ऊर्जा विशाखा सुभेदारांची बघून आम्ही थक्कच झालो आहे अक्षरशः. खरोखरच मी भाग्यवान समजतो की हे नाटक मिस केलं नाही. कारण नावावरून लोक नाटकाला जातात की कॉमेडी नाटक पाहायला मिळावं असं वाटतं प्रत्येकाला. आणि मला वाटलं की विशाखाताई आहेत, विशाखा विविध अंगांनी विनोदानी भरलेली अशी विशाखा, नावावरूनच म्हटलं आपण जाऊया, बघून तर येऊया विषय कसा येतो. आणि आल्यानंतर खरोखर मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होतो. आसू आणि हसू या दोन्ही भावना मनामध्ये दाटून आल्या अक्षरशः. जेन्युअनली खूप मस्त होतं.
लोकांना जास्त मूवीमध्ये जास्त हे असतो आजकाल इंटरेस्ट, पण ॲज अ यंग गर्ल मी नक्की सांगेन की नाटक खूप मस्त होतं, खूप छान. The show was very good, quite a unique concept. I really like how the play was displayed. All actors was fantastic. I think it was really so like we were into the act and drama. मी रायपूर छत्तीसगडवरून आली आहे. हे नाटक पाहायला स्पेशली इथे आली आहे मुंबईला आणि खूपच सुंदर नाटक. सुभेदार मॅडमचं काम अप्रतिम आणि बाकी पण सर्व कलाकारांची कामं खूपच सुंदर. एक अतिशय उत्कृष्ट नाटक पाहिल्याचा मला आज सार्थ अभिमान आहे आणि आय एम व्हेरी थँकफुल टू माय सन इन लॉ अँड माय डॉटर फॉर गिवन मी दिस अपॉर्च्युनिटी. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि सर्वांनी अगदी जरूर हे नाटक पहा, महाराष्ट्रातल्या लोकांनी तर जरूर पहा. मी जर बाहेरून येते तर तुम्ही या संधीचा उपयोग जरूर करून घ्या. मी ॲक्च्युली माझ्या सासू सासऱ्यांबरोबर हे नाटक बघायला आलेली आहे आणि आम्ही दोघींनीही ते खूप एन्जॉय केलं. नाटकातनं खूप चांगला संदेश दिलेला आहे की आपली मुलं, आपली नातवंड आणि आपली आजी आजोबा हे तिन्ही पिढ्या खरं एकत्र राहायला हव्यात आणि त्यातनं सगळ्यांना आनंद पण मिळतो आणि आधार पण मिळतो. आणि तुम्ही सगळ्यांनी हे नाटक नक्की बघा आणि विशाखाचं काम नेहमीप्रमाणेच अप्रतिम आहे. वी लव्ह यू विशाखा. छान होतं नाटक. नाही, खूप सुंदर. प्रत्येकाचा अभिनय अतिशय छान. अप्रतिम डान्स. खूप सुंदर. आज आम्ही हा प्रयोग 21वा प्रयोग बघितला आजचा. खूप सुंदर झाला. सगळ्यांची एनर्जी इतकी छान होती की बघताना असं वाटतं आम्ही घरात बसून काहीतरी आपल्या घरातलं कौटुंबिक जिव्हाळ्याचं काहीतरी बघतो असं वाटलं. विशाखा सुभेदार मॅडमचं काम अतिशय सुंदर आहे आणि हे नाटक अतिशय सुंदर होतं आणि आता या काळामध्ये अशा नाटकांची गरज आहे आणि प्रत्येक मराठी माणसाने खरं अशी नाटके येऊन बघायला पाहिजे आणि खरंच कौतुक करण्यासारखं नाटक आहे.